नमस्कार. आपण या व्हिडिओमध्ये केव्हीएच बिलिंग या विषयाची माहिती घेणार आहोत. सध्या महाराष्ट्रामध्ये एसटी कंझ्युमरसाठी जो लागू आहे आणि भविष्यामध्ये एलटी कंझ्युमरसाठी सुद्धा ही मीटर रीडिंग पद्धत लागू होणार आहे. चला तर मग पाहूया आपल्या इंडस्ट्रीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या विषयाबद्दल. जाणून घेऊया काय आहे केव्हीएच बिलिंग. केव्हीएच बिलिंग हा विषय समजण्यासाठी आपल्याला ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, ॲपरंट पॉवर आणि पॉवर फॅक्टर या सर्वांची माहिती असणे फार महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम आपण पाहू ॲक्टिव्ह पॉवर. ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे जी रिअल पॉवर, जी ॲक्च्युली आपल्या वापरामध्ये येते. जसं लाइटिंगसाठी, कोणत्याही गोष्टींना मोशन देण्यासाठी या पॉवरचा उपयोग होतो. या पॉवरचे मोजमाप KW मध्ये होते आणि ही वापरलेली ऊर्जा मीटर KWH मध्ये काउंट करते. दुसरी आहे रिॲक्टिव्ह पॉवर. मुख्यतः इंडक्टिव्ह लोडमुळे ही पॉवर जनरेट होते, जसे की इलेक्ट्रिक मोटर्स मार्फत ही ऊर्जा जनरेट होते आणि त्याचे मोजमाप हे kVAR मध्ये केले जाते. रिॲक्टिव्ह पॉवर ही सर्वात जास्त आपल्या इलेक्ट्रिकल बिलाला इफेक्ट करणारी ऊर्जा आहे. आता आपण पाहू ॲपरंट पॉवर. ॲपरंट पॉवर म्हणजे जी रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲक्टिव्ह पॉवर यांची बेरीज आहे. आपली जी KWH जी जुनी पद्धत होती ती नेमकी काय होती पाहूया. या जुन्या KWH मीटर पद्धतीमध्ये आपण पॉवर फॅक्टर जर 0.95 च्या वर ठेवला तर आपल्याला इन्सेंटिव्ह मिळत होता आणि जर आपला पॉवर फॅक्टर 0.9 च्या खाली राहिला तर आपल्याला पेनल्टी बसत होती. आता पाहूया नवीन KVH बिलिंग मध्ये काय झालंय. यामध्ये इन्सेंटिव्ह आणि पेनल्टी